दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता श्री दुर्गा परमेश्वरी आणि 3.5 शक्तीपीठ प्रतिष्ठान गोग्रासवाडी डोंबिवली पूर्व या ठिकाणी या मंदिरामध्ये आता आपण आहोत. संत अण्णा महाराज याला दृष्टांत झाला आणि 1974 मध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दुर्गा परमेश्वरी देवीची स्थापना केली. सर्व लोकांना प्रत्यक्ष 3.5 शक्तीपीठाच्या दर्शनास जाणं शक्य नसतं, तेव्हा सगळ्यांना एकाच वेळी याचं दर्शन मिळावं या भावनेतून 2004 मध्ये अक्षय तृतीयेला संत अण्णा महाराजांची शिष्यमंडळी आणि श्री मोहन कुलकर्णी यांनी याच मंदिरात 3.5 शक्तीपीठांची स्थापना केली. आपल्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि होम मिनिस्टरच्या या गोग्रासवाडी डोंबिवली पूर्व इथल्या आजच्या भागामध्ये बघूया नेमका कोणाची निवड होणार या खेळामध्ये. नवरात्रीचा आजचा रंग आहे पिवळा आणि या पिवळ्या रंगामध्ये नटलेल्या सगळ्या वहिनी, आई, माता, भगिनी, माऊली, आई प्रत्येक जण आपापल्या परीनं, इथं वयाची अट नाही त्यामुळे सगळ्याजणी बिंदास्त आहेत. तेव्हा आता कोण पैठणीच्या खेळात सहभागी होणार, कोणत्या 10 चिठ्ठ्या जाहीर होणार आणि कोण पैठणी पटकावणार हे सगळं बघणार आहोत. आता दर्शन श्री दुर्गा परमेश्वरीचं आणि 3.5 शक्तीपीठांचं. होम मिनिस्टर मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आणि आपणा सगळ्यांना आदेश बांदेकरचा नमस्कार. आणि पहिली चिठ्ठी आता जाहीर करतो. 10 चिठ्ठ्या बघूया कोणाची नावं जाहीर होणार. नमिता सावंत, बसा, उभे नका राहू, खूप दमलाय. तुमचं नाव सांगा. नमिता ज्ञानेश्वर सावंत. कुठे राहता तुम्ही? गोग्रासवाडी. गोग्रासवाडीमध्ये. आणि पहिल्यापासून इथे राहता का माहेर कुठे? दुसरी माहेर कल्याण. कल्याणचं आहे आणि डोंबिवलीत येऊन कल्याण झालं. पहिलंच नाव जाहीर झालंय, आनंद वाटतोय हो का टेन्शन आलंय? टेन्शन आलंय ना. घ्या आता नाही मी पकडतो, उखाणा घ्या. तिरंगी झेंड्याला चंदनाची काठी, ज्ञानेश्वर रावाचे नाव घेते तुमच्यासाठी. अरे वा वा, धन्यवाद. एक चिठ्ठी काढा त्यातली. हा, स्वतःचं नाव आलं की संपलं काय? द्या, धन्यवाद. वंदना लोणकर, नाव सांगा. वंदना शशिकांत लोणकर. माहेर कुठलं? पुणे. इकडे कुठे राहता? इथे गोग्रासवाडी. कसं काय? असं लग्न करून आले. लग्न करून आले. आज सगळ्या एवढ्या पिवळ्या नेसून बसले आहेत. हा, तुम्ही आपल्या मधल्या मध्ये फक्त पिवळ्या काठावर चिठ्ठी काढली म्हणूनच मी निसून आले असते. मी निसून आले होते. विचार एवढाच आहे, इतरांपेक्षा वेगळी कशी दिसेल. घ्या, उखाणा घ्या. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हा, शशिकांतरावांचं नाव घेतो तुमच्यासाठी खास. बरं केलं, फास्ट. घ्या पुढची चिठ्ठी. रंजना महाजन, नाव सांगा. रंजना शंकर महाजन. माहेर कुठलं? माझं 40गाव. डोंबिवलीत कधी आलात? मागच्या वर्षी. गेल्या वर्षी. बरं केलं. कसं काय आलात? नोकरीनिमित्त. कोणाला नोकरी इकडे लागली? मिस्टरांना. काय करतात मिस्टर? शिक्षक आहे. शिक्षक आहेत. बरं, मग ते इकडे आले म्हणून तुम्ही पण आलात. बरं केलं. घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि मुलांना आणलेले, पुतण्यांना शिक्षणासाठी. पुतण्याला शिक्षणासाठी. वा, खूप छान काम करताय आणि ते खूप महत्वाचं आहे. घ्या, उखाणा घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, शंकरांचं नाव घेते तुमचा मान राखून.
महादेव आणि शंकर दोघे एकदम वा वा वा, अभिनंदन. घ्या. कोकिळा पाटील. नाव? कोकिला पाटील. कुठे राहता? इथेच राहते गोगरासवाडीमध्ये. घोगरासवाडीमध्ये कुठे? इथे संत नामदेव पतलास. कुठे? संत नामदेव पत मध्ये राकल डेपो गल्लीत. बरं बरं. इथे घरी कोण कोण आहे? आम्हीच दोघं आहे. दोघं आहे. हो. ते काय करतात? हा दुधाचा व्यवसाय आहे. दुधाचा व्यवसाय आहे. हो. बरं बरं. म्हणजे गोगरासवाडीतच दुधाचा व्यवसाय करतात? नाही, टिळक नगर मध्ये पोस्ट ऑफिसच्या टिळक नगर मध्ये पोस्ट ऑफिसच्या जोड. पोस्ट ऑफिस मध्ये दुधाचा व्यवसाय? नाही, त्या रोडला आहे ना. अच्छा अच्छा. त्याच्या जवळ आहे. हा. बर. आता तुमचं नाव असलेलं एखादं गाणं म्हणा. मला गाणं नाही येत. मग काय म्हणाल? मी उखाणा घेते ना. ते बरं येतं तुम्हाला? ते बी छोटस येतं. घ्या 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 घ्या. गुलाबाचं फुल देठ्यात हिरवं, भागवत पाटलांचं नाव घेते, मला नाही गर्व. अरे वा वा, अभिनंदन. किती छान. घ्या चिठ्ठी काढा. बघूया आता कोणाचं नाव येत आहे. कल्पना सरनाईक. ठीक आहे, नाव सांगा. कल्पना कमलाकर सरनाईक. कुठे राहता तुम्ही? डोंबिवलीमध्येच, मानपाडा रोड, स्टॉर कॉलनी जवळ. बरं. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी 3 मुलं आहेत, सुना, नातवंड, पुतण्या असून वा. जाऊबाई सगळे आहेत. सगळे आहेत. आता हा. इथे कोणाबरोबर आलाय? 2 सुना आल्यात, मुलगी पुतणी आली आहे. हो, पण त्या राहिल्या तिथेच आणि तुम्ही आल्या इथे. हो ना? हो. व्हेरी गुड. आता तुम्ही काय करताय? गाणं म्हणताय? काय म्हणताय? अभंग म्हणताय? केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. हे उठताना म्हणता की झोपवताना? पण छान छान. नातवंडांसाठी नाही म्हणत. नाही ना, मला वाटलं. हा, खूप छान. नातवंडांसाठी. अभिनंदन. एक चिठ्ठी काढा. थांबा थांबा हो, या वयात केवढं कराल? ठीक आहे. परत सुना करायला लावतात घरी, कामं ती वेगळी. घ्या. सगळ्या पिवळ्याच काढताय? बरं करा. आणि हे नाव आहे, हे नाव म्हणजे काय शेजारणीचं किचन आहे? काजल पारेख. नाव सांगा. काजल पारेख. कुठे राहता तुम्ही? इथे गोगरासवाडी. गोगरासवाडी. आणि काय करता तुम्ही? हाऊसवाईफ आहे. आणि मिस्टर काय करतात? ते स्टॉक एक्सचेंज मध्ये सर्व्हिस करतात. नोकरी करतात. हो. घरी कोण कोण असतं इकडे? सासू सासरे, मुलगी आणि माझे मिस्टर आणि मी. तुम्ही एवढे जण असता? हो. बर. घ्या, उखाणा घ्या किंवा गाणं म्हणा. सॉरी, मला काहीच येत गाणं म्हणा. नाही, 2 ओळी कुठल्याही. काही येत नाही? नाच करता का? काही नाही. પછી દાંડીઓ રમવા म्हणणं नाही. ठीक आहे, अभिनंदन, शुभेच्छा. एक चिठ्ठी काढा येतली. मोहिनी कावरे. नाव सांगा. माझं नाव मोहिनी जयंत चावरे. अच्छा, कुठे राहता तुम्ही? मी डोंबिवली स्टार कॉलनीला राहते आणि ही माझी काकू आहे. बर. अच्छा, काकू आहे. हो, काकू आहे. मग काय फॅमिली गेट टुगेदर आहे का हो, तुमचं? गेट टुगेदर. बर. घ्या, उखाणा घ्या. आतापर्यंतच्या संसारात अनेक पाहिले चढ उतार, जयंतरावाने असा द्यावा त्यांना मला प्रेमाचा आधार. अरे वा वा, अभिनंदन. छान. घ्या. सुरेखा खंडागळ. पटकन पत्ता सांगा. कुठे राहता? सुरेखा सांगा. मोहन खंडागळे. कुठे राहता? आयरे रोडला. आयरो रोडला कुठे? पाण्याच्या टाकीजवळ. पाण्याच्या टाकीजवळ. हो. बरं आहे. येतो विचारत शोधत. हा, उभ्या राहा ना. मग आता काय तुम्ही गाणं म्हणणार? म्हणा 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 पटकन. 2च कडवे येतात. 2च म्हणा, जास्त म्हणत. मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. काना दिसतो उठून, गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शिंगार केला, आज आनंदी आनंद झाला. किती छान. मला तर खरंच गोकुळात असल्यासारखं आता वाटायला लागलं. या गाणं म्हणतायत, परत गोकुळातल्या दुधाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे ना. सगळ्या जणी कसं असं सगळं मस्त छान वाटतंय. काढा.
थांबा ना जरा, ते ढवळा बिवळा जरा. आलेला कोणाचं तरी नाव आलेलं परत गेलं. सरिता देशपांडे. नाव सांगा. सरिता उल्हास देशपांडे, तुमचं माहेर कुठलं? बदलापूर. हा, आता काय उखाणा घेताय? घ्या. नाशिकच्या गंगेचा चिरेबंदी घाट, होम मिनिस्टरचा आज आहे डोंबिवलीत थाट. अरे वा वा वा, अभिनंदन. आणि मिस्टर काय घरी घेऊन बसलेत पाठ? त्यांचं नाव कुठे? नाशिकच्या गंगेचा चिरेबंदी घाट, उल्हासरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरचा थाट. हा, त्यांना ह्या वाढून आल्या होत्या ताट, त्यामुळे लक्ष नव्हतं. ओके, बसा बसा पाठीमागे. ती शेवटची चिठ्ठी आता मीच काढतो. लता सिनकर. नाव सांगा. माझं नाव सौ लता सिनकर. कुठे राहता? गणपती मंदिराजवळ. म्हणजे डोंबिवलीतच? डोंबिवली. बालपण पण तुमचं डोंबिवलीतलं? नाही, बालपण कल्याणचं. कल्याणचं. हो. बरं, आज तुमची चिठ्ठी अगदी शेवटची 10 नंबरची चिठ्ठी तुमची आली इतक्या जणींमधून. काय केलं तिकडे उभं राहून? देवाचं नाव घेतलं. आज गुरुवार आहे. हा, दत्तगुरूंचं. दत्तगुरूंचं नाव घेत होता. म्हटलं आज आता तरी माझं नाव. तुम्ही कुठलं काय वेगळं नाव घेत होता वाटतं. बरं, आता उखाणा घ्या. ड्रायफ्रुट्स मध्ये असतं अंजीर. आणि बदाम पण असतं, काजू पण असतं. ड्रायफ्रुट्स मध्ये असतं अंजीर. दुर्गा परमेश्वरीचं आहे हे मंदिर. निलेश रावांचं नाव घेते. आमच्या घरात झालेत उंदीर. अरे वा, क्या बात आहे. जोरदार उखाणा घेतलेला आहे. नाही, उंदीर सुद्धा गणपती बाप्पाचं वाहन आहे, त्यामुळे उंदीर सुद्धा गणपती खूप चांगलं. बाप्पाचं वाहन आहे. मला वाटलं आता खरं तर ह्या म्हणतील की आत्ता मात्र अडचणीच्या वेळेला धावून आला हा एकच धीर. शब्दच सापडत नव्हते. पण ते खूप शब्द छान वाटलं. तुमच्याच रूपात मिळाले. धन्यवाद. तुम्हीच मदत केली त्यामुळे. धन्यवाद धन्यवाद, खूप छान. आपण काय करता? मी लेक्चरर आहे. हो का? मग बेल वाजेपर्यंत थांबत नाही का तुम्ही? चला, अशा तऱ्हेने या 10 जणींची निवड झालेली आहे. 10 जणींमधून कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात जाणार बघूया लगेचच. 2 बाजूला 5-5 जणींचे 2 गट आहेत. गोंड्याच्या माळा तयार करायच्या आणि 9 माळा समोर असलेल्या दोरीला बांधायच्या. या 2 गटांपैकी जो गट सगळ्यात आधी खेळ पूर्ण करणार त्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार. 1 2 3 चला, वेळ सुरू. कारल्याच्या डोंगरची गोआई माझी, कारल्याच्या डोंगरची. 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 आणि माझ्या मते शेवटची 10 सेकंद आहेत तुमच्याकडे. थांबा, वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7 8 एक बाद झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 या बाजूला काय झालं बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 अभिनंदन. श्री मराठीकडून ही भेटवस्तू.
या 5 जणींमधून कोणत्या 2 जणी अंतिम खेळात दाखल होणार आपण बघणार आहोत. या 5 जणींमधून कोणत्या 2 जणी अंतिम खेळात दाखल होणार आता आपण बघणार आहोत. काय वाटतं कोण होईल? मी होईल. तुम्ही होणार. व्हेरी गुड. सांगू शकत नाही. सांगू नाही शकत. तुमचं काय म्हणणं आहे? सांगू नाही शकत. सांगू नाही शकत. कोणी येऊ? कोणी हो, मला कशाला काय ते मग. खेळ सोपा आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे प्रत्येकीने येऊन उभं राहायचं. इथून चेंडू टाकायचा. डायरेक्ट टाकून जर थेट तो चेंडू टाकला बादलीमध्ये तर उपयोग नाही. एक तरी टप्पा पडून तो आतमध्ये गेला पाहिजे. मग किती टप्पा पडून आत गेला तरी चालेल. 5-5 संधी. 5 जणींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या 2 जणी अंतिम खेळात दाखल होणार. खेळ तुमच्यापासूनच. या ए तुम्ही या आता. एक एक 2 उभ्या राहा. इथे या. तुम्ही काय डायरेक्ट बादलीत जाताय? तुम्ही त्या बाजूला थांबा. चला तुमची गुणसंख्या 1, तुमची 1, तुमचे 2. चला घ्या. थांबा. आतापर्यंत 2 तुमचे दोघींचे गेले. तुमचं 1, तुमचे 2. बाकी कोणाचे नाही ना गेले 2. कोण 2 जणी पैठणीच्या खेळात जाणार? या 2 इथे या. तुम्ही यांच्या बाजूला 2. या दोघींसाठी टाळ्या वाजवा. अभिनंदन. खूप छान खेळ खेळलात. या तिघींनाही झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. चला या ठिकाणी या 2 जणी पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत. या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी या नवरात्र विशेष भागात आपण बघणार आहोत. श्री दुर्गा परमेश्वरी मातेला वंदन करून डोंबिवलीतल्या गोग्रासवाडी मधल्या या समाज मंदिरामध्ये बघूया आजच्या भागातल्या पैठणीची विजेती कोण असणार. काय वाटतं तुमच्या आता मनात काय चाललंय? आमच्या दोघींमधून जी जिंकणार तिला देवीचा. तुम्हाला आनंद झालाय की नाही? मला फक्त शूटिंग पाहायची होती त्यासाठी मी आली होती. शूटिंग बघायला आला होतात. मग चिठ्ठी टाकायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? बरं बरं. नाही नाही आमच्या वहिनी गांगरतात तर त्यांचा काही दोष नाही. पण आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया. काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत इथे. हा बोला. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त आनंद वाटतोय. व्हेरी गुड. कोण कोण आला होतात घरून येताना इकडे? कोणी नाही. मी एकटी चालले. माझी मैत्रीण आणि मी. मैत्रिणीला ठेवलं तिथेच? ज्योती. आणि तुम्ही ज्योती बने ज्वाला. या दोघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी आहेत. इथून ही सोनेरी रंगाची कडी इथून टाकायची. त्या रिंग मध्ये थांबली पाहिजेत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे तुमच्यापासून. या इतरांचं ऐकू नका. स्वतःच करा. 1 2 3. हो 3. या बाजूला. आणि आता तुमची संधी आहे. 1 2 3 टाका. 1
पण एक आत गेली ना. 2 3 काही करू नका. दोघींची गुणसंख्या समान, त्यामुळे आणखी 5-5 रिंग टाकण्याची संधी. 1 2 3. हे बघा, 3 झाली तर बरोबरी, 4 झाली तर पैठणी. 1 अति घाई. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या खंडागळे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या महाजन वहिनी. महाजन वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. हा आजचा भाग संपत असताना पुन्हा एकदा श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात त्या देवीच्या चरणी प्रार्थना करूया. सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि आजचा भाग इथंच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.